आता मी वड्या कापून घेते. छोट्याच कापायच्या, मोठ्या नाही. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी एक घरगुती रेमेडी बनवत आहे जी सर्दी, खोकला, ताप याच्यावरती चालणार आहे. तर ती आहे आल्याची वडी. आल्याची वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: इकडे मी 100 ग्राम अद्रक घेतलंय, 150 ग्राम गूळ खिसून घेतलाय, 5 लवंग आहेत आणि 6-7 काळे मिरी आहेत. तर आता आपण अद्रक, लवंगा आणि हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. ही जी रेमेडी आहे ना, ती सर्दी, खोकला, घसा खवखवणे याच्यावर उत्तम उपाय आहे आणि मला सर्दी खोकल्याचा खूप त्रास झालाय, म्हणून मी आता बनवते. इकडे मी आलं, लवंग आणि काळी मिरी बारीक करून घेतलेला आहे. तर आता आपण वडी बनवायला सुरुवात करूया. एक छोटा चमचा मी तूप घातलंय. पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये छोटा चमचा मी तूप घातलंय. आता आपण गुळ विरघळून घेणार. गुळ घालूया. गॅस मंदच ठेवायचा. आता घालूया आल्याची पेस्ट जी आपण करून घेतली ना, ती घालूया. त्याच्यामध्ये मी लवंग आणि दालचिनी यासाठी घातलं की त्याच्यामध्ये पण सर्दी खोकल्यावरती औषधी गुण. जर तुमचा ना घसा खवखवत असेल आणि खोकल्याचा जास्त त्रास असेल ना, आणि घशात सारखी खवखव करते ना, त्याच्यावरती आपल्याला काळी मिरी आणि लवंग काम करतं. तर त्यासाठी मी काळी मिरी आणि लवंग घातलेली आहे. आणि आल्याची वडी तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि घरगुती पद्धतीनं तुम्ही अगदी कमी खर्चात बनवू शकता. आता या मिश्रणामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते. हळदीमुळे घशाला आराम मिळतो आणि कफ सुटायला मदत होते. हे सतत ढवळत राहायचं, त्यामुळे ते आटायला पण मदत होते आणि खाली चिटकटत पण नाही. कधी कधी काय होतं, आपण एक पदार्थ बनवायला जातो आणि तो चुकतो. आत्ता मी वड्या बनवायला घेतल्या, समजा त्या वड्या नाही झाल्या आणि चुकल्या, तरी तुम्ही असाच हा औषधी एक चमचा खाऊ शकता औषध म्हणून. अगदी वड्याच पाडाव्या असं काही नियम नाही, पण वड्या आपण याच्यासाठी पाडतो की ते साठवणीला बऱ्या पडतात. आणि हा असा जरी आपण भरून ठेवला ना पॅक बंद डब्यामध्ये तरी चालतो. एक चमचा सकाळ संध्याकाळ खायचं. खोकल्यावरती आणि घशावरती उत्तम औषध आहे. आता मी याच्यामध्ये फक्त चिमूटभर मीठ घालते. मिठामुळे घसा सुटतो आणि वडी चवीला छान लागते. आपलं वडीचं साहित्य तयार झालेलं आहे. मी ताटात काढून घेणार आणि वडी थापणार. आता हे मिश्रण मी ताटात काढून घेते.